नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण सिंधुदुर्ग किल्ल्याची थोडीफार माहिती जाणून घेऊया. इसवी सन 1661मध्ये शिवाजी महाराजांनी मालवण जिंकले आणि त्यांना हजरत अंग्रेज आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून संरक्षणासाठी मजबूत किल्ल्याची गरज वाटली. त्यामुळे त्यांनी इसवी सन 1664मध्ये समुद्रात असलेल्या कुर्टे या बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी घातली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1664 ते 1667 या काळात बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा कणा म्हणून सिंधुदुर्ग किल्ला ओळखला जातो. हा किल्ला कुर्टे बेटावर 48 एकरांच्या विशाल परिसरात पसरलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या गोड्या पाण्याच्या विहिरी आजही किल्ल्यावर पाहायला मिळतात. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर अशी या विहिरींची नावे आहेत. याच किल्ल्याच्या तटबंदीमध्ये शिवाजी महाराजांनी 30 ते 40 शौचालयांची निर्मिती केली होती, जी त्या काळातील स्वच्छता आणि आरोग्यविषयक जागरूकतेची प्रतीक आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याने अनेक युद्धांमध्ये मराठ्यांच्या शौर्याची साक्ष दिली आहे. पोर्तुगीज, आदिलशाही आणि इंग्रजांसारख्या शत्रूंना परतवून लावण्यात या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आज सिंधुदुर्ग किल्ला एक ऐतिहासिक स्थळ म्हणून पर्यटकांना आकर्षित करतो. हा किल्ला आपल्या भव्य वास्तुरूपाने आणि गौरवशाली इतिहासाने पर्यटकांना मोहवून टाकतो. या किल्ल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला जलमार्गाने जावं लागतं. समुद्रकिनाऱ्यापासून किल्ला 1 किलोमीटर लांब असून किल्ल्यावरती जाण्यासाठी या लाकडी नावेचा उपयोग केला जातो.
सिंधुदुर्ग किल्ल्याचे 3 मुख्य दरवाजे आहेत. पूर्वेला दिल्ली दरवाजा, पश्चिमेला नारायण दरवाजा आणि उत्तरेला गोमुख दरवाजा. गोमुखी बुरुजांमधून आतमध्ये आल्यावर उजव्या हाताला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि सोबत गणपतीची मूर्तीही दिसते. किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आतमध्ये येताच उजव्या हाताला आपल्याला एक तोफ दिसून येते. मुख्य दरवाजातून आतमध्ये येताच आमची पावले आपोआप इथे वळली. या बोर्डजवळ बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण कुठे चाललोय. आपण चाललोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे पाहण्यासाठी. आपल्या महाराष्ट्रामधील हा असा एकमेव किल्ला आहे ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे पाहण्यास मिळतात. थोड्या पुढे येताच श्री शिवराजेश्वर देवस्थान पाहायला मिळतं. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जिथे शिवरायांची देवस्वरूपात मूर्ती पाहायला मिळते. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते. मंदिराच्या उजव्या बाजूलाच एक म्युझियम आहे जिथे आपल्याला शिवकाळातील शस्त्रे पाहायला मिळतात.
शिवराजेश्वर मंदिराच्या डाव्या साईडने थोडं पुढे जाताच आपल्याला महादेव मंदिर आणि भुयारी मार्ग दिसून येतो. हा भुयारी मार्ग 35 फूट खोल आहे. तसेच हा भुयारी मार्ग ओझोर या ठिकाणी वाघाची गुफा आहे त्या गुफेत जाऊन बाहेर पडतो. शत्रूंनी या किल्ल्याला चारही बाजूनी वेढा दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांना या भुयारी मार्गाने बाहेर काढले जात असे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आपल्याला फक्त 1 तासाचा वेळ असतो, त्यामुळे पूर्ण किल्ला पाहता आला नाही. आपण पुन्हा एकदा या किल्ल्याला भेट देऊन संपूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचा प्रयत्न नक्की करू. चला तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ एवढाच होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.